नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी आणि घसरणाऱ्या रुपयाला आधार देण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल आज उचलले. सोने चांदीच्या आयातीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी इम्पोर्ट ड्युटीमध्ये मोठी वाढ करण्यात आली असून आता हे शुल्क 15% पोहोचले. आज बुधवारी सरकारने या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केला. यापूर्वी सोनं आणि चांदीवरती केवळ 6% आयात शुल्क आकारलं जात होतं. त्यामध्ये आता बदल करून 10% बेसिक कस्टम ड्युटी आणि 5% कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर लागू करण्यात आलाय. यामुळे एकूण प्रभावी आयात कर हा 15% झालाय. भारत आपल्या सोन्याच्या गरजेपैकी बहुतांश भाग आयातीद्वारे पूर्ण करतो. गेल्या काही काळामध्ये सोन्याच्या वाढत्या किमती आणि गुंतवणुकीसाठी वाढलेली मागणी यामुळे भारताची व्यापार तूट म्हणजेच ट्रेड डेफिसिट वाढत होता. आशियातील कमकुवत चलनांपैकी एक असलेल्या रुपयाला सावरण्यासाठी परकीय चलनाचा साठा वाचवणं सरकारसाठी अत्यंत गरजेचं झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच जनतेला आवाहन केलंय की देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी किमान 1 वर्ष सोन्याची खरेदी टाळावी. तर मग आता चालू खात्यातील तूट कमी करण्यासाठी सरकारनं हे अपेक्षित पाऊल उचललं असलं तरी त्यामुळे किरकोळ बाजारातील मागणीवरती मोठा परिणाम होऊ शकतो. आधीच सोन्याचे भाव हे गगनाला भिडलेले असताना या करवाढीमुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला अधिक कात्री लागणार आहे. तर दुसरीकडे उद्योगातील जाणकारांनी एका मोठ्या संकटाचाही इशारा दिलाय. तो म्हणजे तस्करी. 2024च्या मध्यामध्ये जेव्हा आयात शुल्कामध्ये कपात करण्यात आली होती तेव्हा सोन्याची अवैध तस्करी लक्षणीयरित्या कमी झाली होती. मात्र आता शुल्क थेट 15%वरती गेल्यामुळे ग्रे मार्केट पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. सध्याच्या चढ्या भावामध्ये तस्करी करणाऱ्यांना एक मोठा नफा मिळण्याची संधी आहे, असं एका खाजगी बँकेच्या तज्ज्ञानं सांगितलंय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता याचे भारतावरती काय परिणाम होतील? तर दागिन्यांच्या किमतीमध्ये वाढ होईल, गुंतवणुकीवरती देखील परिणाम होईल, परंतु रुपयाची ताकद मात्र वाढेल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ऐन लग्नसराईमध्ये सोनं चांदीच्या किमती कडाडणार आहेत, कारण सरकारनं इम्पोर्ट ड्युटी वाढवलेली आहे आणि ती इमिजिएट इफेक्टनं लागू करण्यात आली आहे. म्हणजे आजपासूनच ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.